सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा ठपका असणारा वाल्मिक कराडचा तुरुंगवास हा पहिल्यापासून चर्चेचा विषय आहे। वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे। वाल्मिकला जेलमध्ये मटण मिळत असल्याचा गौप्यस्फोट भाजप आमदार सुरेश धस यांनी केला। तसंच वाल्मिकला वेळेवर चहा देखील दिला जातो असं देखील सुरेश धस म्हणाले। सुरेश धस म्हणाले की वाल्मिकला आणि त्याच्या सहकाऱ्यांना जेलमध्ये कशा पद्धतीने जेवण दिलं जात आहे याचे पुरावे हे वेळेसह दिले। वाल्मिकला वेळेवर चहा दिला जातो, तसेच रोज कपडे बदलण्यासाठी एक बॅग दिली आहे। काही वेळा वाल्मिकची इच्छा झाली तर त्याला मटण देण्यात असल्याचं देखील पुरावे। याचे पुरावे आमच्या हाती लागले असून आता ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रीटमेंट दिली त्यांना लवकरात लवकर बडतर्फ करावं। वाल्मिक कराडला बीडच्या मध्यवर्गीय कारागृहामध्ये चहा वेळेवर भेटतो। बॅग देखील आरोपीला जेलमध्ये नेऊन दिली जाते। विशेष काही आरोपींना मटण देखील दिलं जात असल्याचा दावा केला आहे। वाल्मिक कराड शुद्ध शाकाहारी आहे, मात्र त्याचीही बडदस्त केली जात असल्याचा आरोप आहे। या संदर्भात मसाजोगच्या गावकऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज आणि काही पुराव्यासह सुरेश दास यांच्याकडे 13 मुद्द्यांचे निवेदन दिले। परळीमध्ये 35 लाखात मर्डर मिटवला जातो। सुरेश दास प्रशांत महाजन यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करा अशी मागणी होत असताना तसेच वादग्रस्त अधिकारी येथे देखील आहे, त्यांच्यावरती कारवाई करा अशी मागणी होते। परळीमधील पोलीस खून जिरवायला आहेत की उकरून काढायला आहेत? कुणी येऊ द्या, मर्डर होऊ द्या आणि 35 लाखांमध्ये मिटवू द्या, हे आकाचे काम। एकही वाळूची गाडी, राखीची गाडी परळीत पकडली जात नाही। महादेव मुंडे यांची लेकरं उघड्यावर पडण्याचं कारण काय? तर महादेव मुंडे यांची लेकरं उघड्यावर पडण्याचं कारण गाडी पोलीस स्टेशन मध्ये नेली जाते आणि डेड बॉडीज घटनास्थळावर ठेवली। यामध्ये आकाचा संबंध किंवा पोलिसांनी हे केले? आकाचा हात नसेल, मात्र आकाचा हात आहे। राजकीय मर्डरची संख्या 15च्या घरात आहे। परळीचे सर्वच पोलीस दल इथून उचलून दुसरीकडे नेले पाहिजे आणि इथे सर्व नवीन कर्मचारी आणले पाहिजे। महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढ्यामध्ये 100% सोबत आहोत। सुरेश दास परळीमध्ये 3 वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असलेले सर्वोच्च कर्मचारी आहेत। दुसरीकडे बदली करा अशी मागणी करणार असल्याचे धस म्हणाले। या संदर्भात सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे। वेळ पडली तर उद्या सुद्धा मी नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। महादेव मुंडे यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढ्यामध्ये 100% सोबत आहे असे धस म्हणाले। आता या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर मराठी मंडळीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।